रोजी पालघर जिल्ह्याचं जे आमचं दहशतवाद विरोधी पथक आहे, कक्ष आहे आणि नक्षलवाद विरोधी कक्ष आहे, त्याच्यामार्फत आम्हाला जी बातमी मिळाली होती, नालासोपारामधील आचोळे गाव आहे, आचोळे गावातील ते तलावा शेजारी काही बांगलादेशी नागरिक त्या ठिकाणी एकत्र येणार आहेत अशी आम्हाला बातमी मिळाली होती. त्या मिळालेल्या बातमीच्या प्रमाणे वरिष्ठांना आम्ही ती माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आमच्या संपूर्ण पथकाच्या मदतीनं आम्ही त्या ठिकाणी ट्रॅप लावला होता आणि त्या ट्रॅप लावल्यानुसार मग आम्हाला त्या ठिकाणी सकाळी 9च्या सुमारास आम्हाला 5 बांगलादेशी नागरिक त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत. तर नेमकं काय त्यांचं कारस्थान सुरू होतं, नेमकं काय करत होते? आता ते नक्की कधीपासून आलेले आहेत किंवा त्यांचं नक्की काय उद्देश आहे किंवा कशा प्रकारे ते आलेले आहेत याबाबतचा तपास आता पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ते पोलीस ते तपासामध्ये ते निष्पन्न करतील. सर, अशी माहिती मिळते की ही 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवरती हे बांगलादेशी काहीतरी मिटिंग करत होते, त्यांचा कट कारस्थान होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आपण छापा टाकतो. नाही, आम्हाला ज्या पद्धतीनं माहिती मिळत असते त्या पद्धतीनं आम्ही हे करत असतो, कारवाई करत असतोच. निश्चितच 26 जानेवारीच्या अनुषंगाने हे कारवाई अशा प्रकारचं होणं गरजेचंच आहे. त्या पद्धतीनेही आम्हाला वरिष्ठांच्याकडून सूचना मिळत असतात आणि आम्ही आमचं काम करत असतो. मात्र त्यांचं नक्की काय आहे आणि ते असं म्हणजे काही कटकारस्थान वगैरे असं काही प्राथमिक याच्यामध्ये विचारपूसमध्ये निष्पन्न झालेलं नाही. मात्र पुढील पोलीस तपासामध्ये त्या गोष्टी काय असतील तर ते निष्पन्न होतील. तर आणखी काही बांगलादेशी आहेत या परिसरामध्ये? असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण ज्यावेळेला आम्ही आता ते तपासामध्ये ते निष्पन्न होतील, माहिती मिळेल अजून आणि मिळालेल्या माहितीनुसार जर काही आढळून आले तर आपण आपल्याला त्यांना पकडून कारवाई करता येईल.